नमस्कार, मी नेहा. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुमचा पूर्णपणे कृतज्ञतेने भरलेला जाऊ हीच इच्छा. तर आज आहे चौथा मार्गशीर्ष गुरुवार. मी पहिल्या आणि दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा तुमच्यासोबत शेअर केली होती आणि खूप लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि मला त्यांच्या प्रतिक्रिया कळवल्या. त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून आभार. तर आजचा सुद्धा व्हिडिओ मी करते आहे आणि तुमच्यासोबत तो शेअर करणार आहे. तर तिसऱ्या गुरुवारचं मला नाही करता आलं कारण घरात खूपच गडबड होती आणि त्या ह्याच्यामध्ये मला शूट करणं अजिबातच पॉसिबल नाही झालं. पण आजची मी पूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रत्येक दिवशी सकाळी 11:55 मी शॉर्ट्स व्हिडिओला रेसिपीज अपलोड करत असते आणि 12:30ला माझे लॉंग व्हिडिओज येत असतात. लॉंग व्हिडिओची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा मी प्रयत्न करते, पण माझं 10 महिन्याचं बाळ आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस मला शक्य होत नाही. काही वेळेला मला त्याच्या त्याच्या अकॉर्डिंग थोडंसं जावं लागतं. काही वेळेला मला जे सपोर्ट करणारे आहेत ते बऱ्याचदा ते बिझी असतात. माझ्या बाळाला जे सांभाळायला नॅनी येते ती काही वेळेला नसते. तिच्या घरचे पण काही कामं असतील तर तिला तिकडे जावं लागतं. त्यामुळे प्रत्येक वेळेसच ती असेल असं सांगू शकत नाही. पण मी मॅक्झिमम प्रयत्न करते आहे की लॉंग व्हिडिओज आहेत हे डेली अपलोड करत जाईल. तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनचं आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सगळे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला रेग्युलरली मिळत जातील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर प्रत्येक गुरुवारी मला जे देवाचं सामान लागतं म्हणजे फुलं असतील किंवा आंब्याचे डहाळे असतील तर शक्यतो मी गुरुवारीच आणायचा प्रयत्न करते, कारण आदल्या दिवशी आणल्यानंतर थोडे ते कोमेजून जातात. तर इथं मी बाजारातून आली होती आणि माझ्या बाळाला सांभाळणाऱ्या ज्या ताई आहेत त्याही आल्या होत्या. तर त्यांना आणि माझ्या मिस्टरांना चहा करून द्यायचा होता. तर ते करून झाल्यानंतर मी फ्रेश झाले आणि आज म्हटलं थोडं दिव्यांना खूप छान पद्धतीनं सजवावं. तर मला एक आयडिया सापडली होती. तर तेच मी इथं करण्याचा प्रयत्न करत होते की म्हटलं बघू कशा पद्धतीनं होतं. तर येताना मार्केटमधून ही मोगऱ्याची मी सुटी फुलं घेऊन आले होते. तर हे असं दिव्यांना मागं लावलं ना की खूप छान दिसतात दिवे. तर हे मी केले होते. जर तुम्हाला हे आवडले असतील तर मार्गशीर्ष महिन्यातला जो शेवटचा गुरुवार आहे म्हणजे ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी तुम्ही सुद्धा करू शकता. आणि केलं तर ते मला माझ्याबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. आणि ही दिव्यांची सजावट जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये तसं कळवा. गणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय माम्. सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममयि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय माम्. सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममयि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय माम्. तर देवीची सजावट केल्यानंतर अतिशय सुंदर दिसत होतं. म्हणजे खरंच दृष्ट लागण्यासारखं होतं आणि खूप छान झाली होती. पण पूजा अजूनही पूर्ण झाली नव्हती. यानंतर मी गणपतीला आणि माता लक्ष्मीला अभिषेक करून त्यांना स्थानापन्न केलं आणि त्यानंतर मी पूजा वाचली. पण हे मला शूट करता आलं नाही कारण माझ्याकडे वेळ तेवढा नव्हताच उरला. तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.